नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। गेल्या बरेच दिवसांपासून आपण सीजेपीच्या आंदोलनावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करतोय। पण या सगळ्या आंदोलनातून एक मुद्दा जो समोर आलाय त्यावर बोलणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे जेन झी। जेन झी हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडतोय किंवा आपण ज्या काही माध्यमातून बातम्या ऐकतोय त्यातून आपल्या कानावर पडतोय। आता एक चर्चा अशी सुरू झाली आहे की जेन झीच्या नेमक्या समस्या काय आहेत किंवा शिक्षण क्षेत्राकडे ते कशा पद्धतीने बघतात, त्यांची विचार करण्याची पद्धत नेमकी काय आहे। कारण या आंदोलनात जर बघितलं तर जी भाषा जेन झीकडून वापरली गेली त्यावर सध्या चर्चा सुरू आहे। चर्चा म्हणण्यापेक्षा जेन झी असा विचार का करते किंवा शिव्या देणं किंवा एखाद्या व्यक्तीचा अनादर करणं, तशा पद्धतीची भाषा वापरणं, हे कॅमेरासमोर बोलताना किंवा उघड अनेक लोकांसमोर बोलताना त्यांना काहीही भीती वगैरे वाटत नाही। तर यामागचं नेमकं कारण काय आहे, जेन झीला नेमकं काय वाटतं, हे आता सरकार सुद्धा जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे आपण सुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे आणि खास करून आपण जेन झीशी आता बोलणार आहोत। नेमकं त्यांना काय वाटतं, या आंदोलनाकडे ते कसं बघतात, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय। आणि आज आपल्यासोबत आपली एक मैत्रीण आहे, जेन झी पिढीतली आहे, जान्हवी देशपांडे। हाय जान्हवी। हॅलो. साप्ताहिक विवेकमध्ये मी तुझं खूप मनापासून स्वागत करते आणि सो मच. मी खूप एक्साइटेड आहे तुझ्याशी बोलण्यासाठी किंवा तुला याबद्दल काय वाटतं हे मलाही जाणून घ्यायचंय, तसंच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचंय। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी तू सध्या काय करते हे आम्हाला जाणून घ्यायचंय। सो हाय, मी जान्हवी, ॲज वी ऑल नो. आणि मी सध्या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करते आहे। मी एक फायनान्स कन्सल्टंट म्हणून काम करते आणि वेगवेगळ्या कलाकारांना मदत व्हावी म्हणून अडॉप्ट अन आर्टिस्ट फाउंडेशन म्हणून एक इनिशिएटिव्ह मी बिल्ड करते आहे। बट ॲट द सेम टाईम मी माझं शिक्षण कंटिन्यू करते आहे। मी NEP थ्रू डिस्टंट मास्टर्सही करते आहे इकॉनॉमिक्समध्ये। सो स्टुडंट ते यंग प्रोफेशनल ह्या जंक्शनवर मी उभी आहे। वा, खूप वेगवेगळं काय काय तू करते सध्या। पण आता हे जे आंदोलन झालं, म्हणजे 2-3 महिन्यापासून जसा नीटचा पेपर फुटला तसं सीजेपी, कॉकरोच जनता पार्टी, हे सोशल मीडियावर आपण ऐकत होतो। पण आता जे सगळं आंदोलन झालं त्याकडे एक युवा प्रतिनिधी, एक जेन झी म्हणून तू कसं बघते, तुला काय वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल, जर आपण हा विषय बघितला, नीट असेल किंवा सीजेपीचं सुद्धा असेल, तर मला आधी त्याचे पॉझिटिव्हज डिस्कस करायला आवडतील। पहिली गोष्ट, आम्ही लहानपणापासून हे जे वाचत आलोय, की स्वातंत्र्य लढ्यासाठी असतील किंवा कुठल्याही एका सोशल कॉजसाठी वेगवेगळी लोकं एकत्र येऊन जेव्हा त्याला लढा देतात, तो आम्ही ॲक्चुअली होताना बघितला। म्हणजे एक जेन झी म्हणून मलाही वाटलं नव्हतं, की आमची इंट्रोव्हर्टेड पिढी एखाद्या एवढ्या इम्पॉर्टंट कॉजसाठी एकत्र येईल आणि त्यांची मतं व्हॉइस आउट करतील। आणि मला ही युनिटी खूप आवडली ह्याच्यातली। पण ॲट द सेम टाईम मला सी-जे-पी आणि नीटचा प्रश्न हा एकत्र बघता येत नाहीये. बिकॉज जेव्हा आपण सी-जे-पीबद्दल बोलतो, तेव्हा कुठेतरी ते आंदोलन एका वेगळ्या डायरेक्शनने सुद्धा गेलं आणि नीटचा प्रश्न जर आपण बघितला, की फक्त तेवढा एक अजेंडा म्हणून, तर मला हे फार जाणवलं, की आमच्या पिढीला वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या प्रोसेसेस कशा काम करतात किंवा एखादी लीगल सिस्टम काय असते किंवा राइट टू प्रोटेस्ट हा आपला अधिकार असला तरी तो सिस्टमॅटिकली कसा करायचा, ह्याबद्दल अवेअरनेस नाहीये। किंवा हाही मुद्दा मला जाणवला, की जेव्हा आपण कुठल्याही आंदोलनांबद्दल वाचतो, मग ती गांधीजींनी केलेली असतील किंवा आधीची सुद्धा असतील, तर त्याच्यामध्ये आपल्या विरोधात त्यावेळेला ब्रिटिश सरकार होतं। त्यावेळचं सरकार हे आपण डेमोक्रॅटिकली मत दिलेलं, आपल्या मेजॉरिटीने आलेलं सरकार नव्हतं। बट आत्ताचं जे सरकार आहे ते वेगवेगळ्या समाजातल्या घटकांनी एकत्र येऊन इलेक्टोरल प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊन निवडून आणलेलं सरकार आहे। सो मी वेगळी आणि सरकार वेगळं असा विचार का करायचा? म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमच्या विरोधात मी आणि सरकार एकत्र एका टीमने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, असा अप्रोच का नसावा हे मला वाटतं। बट ॲट द सेम टाईम माझं हेही म्हणणं आहे, की कुठल्याही ओल्ड सिस्टम किंवा एखादा नवीन रिफॉर्म आणण्यासाठी हे फंडामेंटली आपण कन्विन्स असणं फार आवश्यक आहे, की हा माझा देश आहे, हे मी निवडून आणलेलं सरकार आहे आणि मला माझ्या देशातला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। सो आय थिंक प्रॉब्लेम कुठेतरी हरवला आणि वी वर स्टक अपॉन अदर थिंग्स. अगदी खरंय। हे तू आत्ता जे काही विचार मांडले, असे विचार अनेक तरुणांचे जे या आंदोलनाकडे फक्त बाहेरून बघत होते, एक ऑब्झर्वेशन त्यांचं चालू होतं, जे स्वतः त्या आंदोलनात नव्हते,
असे मुद्दे हे खूप महत्त्वाचे आहेत मला वाटतं येणाऱ्या काळासाठी. तू जसं सुरुवातीला म्हटली की नीटचा मुद्दा यात कुठे नव्हता किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे आंदोलन थोडंसं वेगळीकडे गेलं. आता इथे वेगवेगळे लोक येत होते, मग त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी होते किंवा सोशल वर्कर जे होते, असे अनेक जण इथे येऊन गेले. तिथल्या घोषणा असतील किंवा तिथे जे काही पद्धतीने नारे दिले गेले किंवा त्या स्टेजवर येऊन जे काही पद्धतीने बोललं गेलं, यामुळे हे आंदोलन कुठेतरी वेगळ्या दिशेला गेलं असं वाटतं का? आय वुड से की एखाद्या देशात जेव्हा एखादी गोष्ट घडते, तेव्हा त्या देशातल्या प्रत्येक माणसाला हा अधिकार आहे, की त्या विषयाबद्दल त्यांचं एक मत असावं आणि ते मत त्यांनी व्यक्त करावं. इनफॅक्ट आपल्याला हा कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे, की आपण आपलं मत कम्फर्टेबली एक्सप्रेस आउट करू शकतो. बट ॲट द सेम टाईम तिथे जे आलेले रिप्रेझेंटेटिव्हज होते, मग ते वेगवेगळे ॲक्टर्स असतील किंवा सोशल वर्कर्स असतील किंवा काही पॉलिटिशियन्स सुद्धा असतील. एका पॉइंट नंतर असं वाटलं, की त्यांना फक्त त्यांची भाकरी भाजून घ्यायची आहे. म्हणजे टू बी हॉनेस्ट त्यांच्या स्पीचेसमधनं किंवा त्यांच्या बोलण्यातनं नीटचा विषय किंवा इव्हॅल्युएशन सिस्टम कशी बदलली गेली पाहिजे किंवा हा प्रॉब्लेम ज्या पद्धतीने सॉर्ट होतोय, ती प्रोसेस बरोबर आहे का? ह्यावर काहीच रिमार्क्स आले नाहीत. म्हणजे असं वाटलं, की तुम्हाला प्रॉब्लेमपेक्षाही फक्त एक न्यूसन्स क्रिएट करायचा आहे किंवा एक स्ट्राँग प्रेझेन्स क्रिएट करायचा आहे, की बघा हां, आम्ही पण बोललो. ह्याच्यामध्ये जर समजा एखादी असा सोशल वर्कर, ॲक्टर, पॉलिटिशियन किंवा इव्हन जर कोणी सीनियर डॉक्टर सुद्धा असते, की ज्यांनी त्यांचा नीटचा आलेला अनुभव असेल किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी बोलून किंवा इव्हन जे क्लासेस चालवतात त्यांच्याशी बोलून, पालकांशी बोलून एक डेटा गॅदर करून नीट मत मांडणं किंवा ज्या स्टुडंट्सना काही प्रिव्हिलेजेस नाही मिळू शकले, त्यांच्यासाठी काही काम केले. जर हा सिनारिओ असता तर ते जास्त रेलेव्हंट ठरलं असतं. बट बियॉन्ड द पॉइंट असं वाटलं, की वेगवेगळे यूट्यूबर्स, व्लॉगर्स जाऊन तिथे काहीतरी वेगळंच करतायत आणि मूळ मुद्दा काहीतरी वेगळाच आहे. करेक्ट. म्हणजे प्रत्येकाला त्यांचा त्यांचा अजेंडा पुढे न्यायचा होता आणि त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या आंदोलनाला एक मीडियम म्हणून तिथे यूज केलं गेलं. आता हा मुद्दा होता नीटचा. पण अशा बऱ्याच परीक्षा असतात, एंट्रन्स एक्झाम असतात. म्हणजे तू सुद्धा शिकती आणि वेगवेगळ्या क्षेत्रात तू पण काम करते. तर आज तुला शिकताना शिक्षण क्षेत्रामध्ये तुमच्या पिढीच्या किंवा तुझ्या काय समस्या आहे किंवा या माध्यमामध्ये जरा काहीतरी चेंज झाला पाहिजे किंवा सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं काय वाटतं? आय थिंक सगळ्यात आधी तर आपल्या ज्या एक्झाम सिस्टम्स आहेत, म्हणजे तुम्ही अगदी नीटसारखी परीक्षा घ्या किंवा नॉर्मल युनिव्हर्सिटी लेव्हलला ज्या परीक्षा घेतल्या जातात, बी-ए, एम-ए लेव्हलला अशाही परीक्षा घेतल्यात, तर एखादा एआय सुद्धा त्या परीक्षा सोडवू शकतो. सो बेसिकली त्याच्यामध्ये माझ्या अंडरस्टँडिंगपेक्षा मी किती गोष्टी लक्षात ठेवू शकली आहे, मी किती चांगल्या पद्धतीने त्या लिहिल्या आहेत, ह्यापेक्षा सुद्धा एक स्कोर सिस्टम असते, ज्याला एक वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. सो हे पाहता कुठेतरी ग्राउंड रिॲलिटी जी असते किंवा जो ॲप्लिकेशन एंड आहे, तो वेगळा असतो आणि एक्झामिनेशन सिस्टम काहीतरी वेगळंच असेस करते. सो ही गॅप जर भरून काढता आली, तर आय थिंक खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या एज्युकेशन स्ट्रीम्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सेकंड ऑफ ऑल मी हे म्हणेन, की मी स्वतः एन-ई-पी सिस्टममध्ये आहे. मी डिस्टंट मास्टर्स जेव्हा घेतली, तेव्हा माझाही हाच स्टान्स होता, की मला एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बरोबर मला शिकायचा आहे. आणि कुठेतरी मी हे म्हणेन, की एक पॉझिटिव्ह चेंज पण मला दिसतो. म्हणजे एन-ई-पी पण आत्ता रिसेंटली इम्प्लिमेंट झालंय. असं नाही म्हणणार, की एन-ई-पीच्या खूप बॅचेस बाहेर आल्यात आणि एक ड्रास्टिक चेंज दिसतोय. पण एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ठेवायला काहीच हरकत नाहीये. वन बाय वन आय वुड से, की ह्या गोष्टी रिअसेस होतायत. पण रिगार्डलेस ऑफ स्ट्रीम ऑफ एज्युकेशन आपल्या सिस्टममधनं आपल्या कल्चरबद्दलचा अवेअरनेस असेल किंवा आपण स्वतःला ॲज अ ह्युमन काय ट्रीट करतो किंवा हा विषय शिकून एक व्यक्ती म्हणून माझ्यात काय बदल होतायत किंवा मी समाजाला काय देतीये, ह्याबद्दल कुठल्याच विषयाकडनं चर्चा होत नाही आणि हे थोडं सॅड आहे. मला वाटतं या आंदोलनाचा हाच एक फायदा आहे, की मुलांच्या किंवा जेनझीच्या नेमक्या तुमच्या काय समस्या आहेत, त्या आता सरकारपर्यंत पोहोचतायत आणि चेंज कोणत्याही गोष्टीतला असेल, तो व्हायला थोडा वेळ लागतो आणि त्यासाठी वाट बघावी लागते. ती आत्ता सगळ्यांनीच बघणं गरजेचं आहे. पण आता तू अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेत. आता मी एका दुसऱ्या मुद्द्याकडे येते, ती म्हणजे जेनझीची भाषा. याबद्दल सोशल मीडियावर आत्ता प्रचंड बोललं जातंय. त्यामध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी दिसतायत. म्हणजे पॉझिटिव्ह या अर्थाने आहे, की जेनझीला समजून घ्या. तुमच्या पिढीला समजून घ्या, की तुम्ही असं का बोलतात किंवा शिव्या असतील किंवा कोणालाही काहीही बोलताना तुम्हाला कुठलीही भीती वाटत नाही. आणि एक दुसरी बाजू अशी आहे, की नाही पालकांचं, पॅरेंट्सचं मुलांकडे लक्ष नाहीये. तुम्हाला खूप प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत. तुम्हाला ओरडलं पाहिजे, तुम्हाला वेळच्या वेळी मारलं पाहिजे.
या अर्थाने जे आहे, जडणघडण जी म्हणतो त्या अर्थाने आहे. तर तुला काय वाटतं, म्हणजे तुमच्या पिढीची भाषा अशी का आहे? तुम्ही का घाबरत नाही सगळ्यांसमोर एक्सप्रेस होताना? किंवा आत्ता पंतप्रधानांना ज्या पद्धतीने पोस्टरवरची जी भाषा होती ती खरं म्हणजे बघवत नाही, पण तरीही ती बोलली जाते, तर का? आय वुड से की सगळे जेन झी असे नाही आहेत. हे थोडंसं वाईट आहे, की काही जेन झीच्या एक्सप्रेशनवरनं सगळ्या जेन झीजना सरसकटपणे ट्रीट केलं जातंय. कारण असे खूप जेन झीज आहेत, जे शिव्या नाही वापरत, जे प्रिव्हिलेज्ड नाही आहेत किंवा माझे स्वतःचे असे खूप मित्र-मैत्रिणी, की इन्क्लुडिंग मी, की आम्ही घरी राइट पॉइंटवर ओरडा खाल्लाय, मार खाल्लाय. आम्हालाही सांगण्यात आले, की एखादी गोष्ट नाही म्हणणार किंवा एक बेसिक संस्कारही आहे, की आपल्यासमोर कोणीही उभा असलं तरी त्यांच्याशी कसं वागलं गेलं पाहिजे किंवा कोणी प्रॉब्लेममध्ये असेल तर त्यांना कशी मदत केली पाहिजे. आणि हे थोडंसं कुठेतरी मला कॉन्ट्राडिक्टरी वाटतं, कारण ऑनलाईन असलेले जेन झी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं खूप सेन्सिटिव्ह असतात. मग ते प्रोनाउन्स पाळणं घेणं असेल किंवा काही विषयांची ट्रिगर वॉर्निंग देणं असेल किंवा काही बाबतीत बाउंडरीज रिस्पेक्ट करणं असेल. तर जे ऑनलाईन जेन झीज ह्या गोष्टी पाळतात, त्याच ऑनलाईन जेन झीजना मी जेव्हा पंतप्रधानांविषयी किंवा कोणाही विषयी अशी भाषा वापरताना बघते, तेव्हा आय थिंक हे थोडंसं हिपोक्रिटिकल आहे. दुसरी गोष्ट, आय वुड अल्सो से की जर जेन झीजना कुठलीही गोष्ट बोलण्याची भीती का वाटते किंवा का वाटत नाही, हा तर एक खूप पर्सनल पॉइंट होईल. पण आमच्यासाठी जेव्हा एखादा स्क्रीन बंद होतो, तेव्हा ते विश्व बंद होतं. म्हणजे मी आज Instagramवर किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जर एखादा व्हिडिओ टाकला आणि मी माझा फोन स्विच ऑफ केला, तर त्याचा कॉन्सिक्वेन्स हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीये, जे आधीच्या काळी नव्हतं. आधी जर कोणी एखाद्या चौकात जाऊन काही बोललं किंवा आधी जर कोणी एखाद्या पेपरमध्ये काही लिहिलं, तर त्याचा कॉन्सिक्वेन्स 4 लोकं बघायची, तो डॉक्युमेंटही व्हायचा आणि त्यावरनं प्रश्न विचारलेही जायचे. जे की आजही होतं, पण मग त्याला वेगवेगळ्या शेड्सने बघितलं जातं. कोणी त्याला ट्रोलिंग म्हणतं, कोणी त्याला ह्या विंग, तो विंग म्हणतं, कोणी हा इस्ट, तो इझम म्हणतं. सो सगळे जेन झीज असे नाहीयेत. सगळेच जेन झीज अशी भाषा वापरत नाहीत आणि मुळातच जेव्हा जेन झी आमच्याकडे बघितलं जातं, तेव्हा एक अशी सेपरेट कॅटेगरी करून बघितलं जातं, की हे जेन एक्सर्स, हे मिलेनियल्स आणि हे जेन झी. आय थिंक ते कुठेतरी चूक आहे. कारण मी स्वतः 2003ला जन्माला आले. आमच्याहीकडे फ्रॉम द डे वन एल-ई-डी टीव्ही नव्हता. स्मार्टफोन्स पण फ्रॉम द डे वन नव्हते. जसा-जसा भारत देश प्रोग्रेस करत गेला, तसं-तसं आमच्या हातात टेक्नॉलॉजीज आल्या. तसं-तसं आमच्या हातात एक एक्सपोजर आलं, एक मीडियम आलं. सो आम्ही पण काळाबरोबरच इव्हॉल्व झालोय. आम्ही पण इन मेनी एस्पेक्ट्स आमच्या आई-वडिलांसारखे आहोत किंवा मिलेनियल्स सारखे आहोत किंवा कदाचित आमच्या आजी-आजोबांसारखेही आहोत. हू नोज? खरंय. बट आय वुड अल्सो से की जी भाषा वापरली गेली ते चूक होतं. ज्या पद्धतीचं ट्रोलिंग इव्हन आपल्या फॉर्मर एज्युकेशन मिनिस्टरना झालं, ते पण चूक होतं. आणि कोणालाही हा अधिकार नाहीये, की तुमचं एखादं मत आहे, जे तुम्हाला एका इंटेन्सिटीने वाटतं म्हणून कोणालाही पर्सनल ॲस्पेक्ट्सवरनं ट्रोल कराल. खरंय. तू इतक्या छान आणि ठामपणे तुझी ही सगळी मतं मांडली आहे. त्यातनं एक मुद्दा खरंच आहे जो घेण्यासारखा आहे, की पूर्णपणे जेनझी असे नाहीये. काही जेनझी हे तुझ्यासारखी उत्तम मतं व्यक्त करणारे, विचार करणारे सुद्धा आहेत. आणि एक मुद्दाच आहे, की जो बरेच जण म्हणतायत, की राजीनामा घेऊन, म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. राजीनामा घेऊन खरं म्हणजे कुठलेच प्रश्न सुटत नाहीत. म्हणजे आता राजीनामा झाला म्हणून नीटची एक्झाम आता खूप छान होणार आहे किंवा शिक्षण क्षेत्रातले सगळे जे काही समस्या आहेत त्या दूर होणार आहे असं अजिबात नाहीये. तर तुम्ही याकडे कसं बघता? म्हणजे राजीनाम्याने प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतंय का? किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आय थिंक हे मी माझ्या आधीच्या पॉइंटला कनेक्ट करेन, की माझ्याच काय किंवा माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या असलेल्याही पिढींमध्ये एखाद्या लीगल प्रोसिजरचा अवेअरनेस नाहीये. म्हणजे सुप्रीम कोर्टात एखादी केस जाते तेव्हा असं असतं का, की मी एखादी फाईल घेऊन कोर्टात गेले आणि लगेच केस ॲक्सेप्ट झाली किंवा मला एखादी अमेंडमेंट हवी असते तेव्हा मी काय ईमेल लिहिते का, की चला आता मला हा चेंज हवाय. तर मला असं वाटतं, की मुळात आधी कोणाच्याही रिझाइन करण्याने हा विषय सुटत नाही, ह्यावर मी ठामपणे सांगेन. आणि मला असं वाटतं, की हे रिझायनिंग मोस्टली फक्त आता आंदोलनाचा न्यूसन्स थांबवूया. जे विद्यार्थी किंवा जी लोकं तिथे जेन्युइनली बरेच दिवस होती, त्या लोकांना एक अश्युरन्स देऊया म्हणून ते झालं आणि हे कुठेतरी आपल्या फॉर्मर एज्युकेशन मिनिस्टरच्या त्यांच्या त्या लेटरमध्येही आपल्याला दिसत होतं, की त्यांचा कन्सर्न हा वेल आणि वेलफेअरकडे होता, ना की कोणी एक्स व्हर्सेस वाय. आणि एखादी
सिस्टम जर आपण खरंच चेंज करायला गेलो किंवा पेपर फुटी नंतरचाही जर आपण प्रवास बघितला, तर आय वुल्ड से की गव्हर्नमेंटने पूर्ण प्रयत्न केला की विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया नाही जावं. म्हणजे पेपर फुटीकडेही बघताना कोणी असं नाही म्हणत आहे की मुळात अशी होतेच कशाला. असं होतं का की मी माझ्या आई-बाबांकडे जाते आणि म्हणते की "बाबा हा पेपर तिथे लीक होतोय मला प्लीज घेऊन द्या." किंवा माझे आई-वडील असं म्हणतील का की "चल बाळा आता हा लीक होतोय तर मी तुला घेऊन देतो." कुठेतरी समाजातले सगळेच वेगवेगळे घटक ह्याच्यामध्ये तितकेच रिस्पॉन्सिबल पण आहेत, तितकेच गिल्टी पण आहेत आणि अख्ख्या आंदोलनात ह्यावरचं कन्व्हर्सेशन खूप मिसिंग होतं. कुठेतरी आपण एका पर्सनल टार्गेटिंग आणि काही स्लोगन्सच्या मागे हे आंदोलन इतकं धावत गेलं, की नीट कुठे होते हा मला प्रश्न पडायला लागला. सो आय वुल्ड से की इन अ वे हे खूप ब्रेव्ह आहे, की त्यांनी एका वेलफेअर आणि वेलबिंग रिझनसाठी रिझाइन केलं. हे खूप करेजियस आहे, की गव्हर्नमेंटने सुद्धा तातडीने निर्णय घेऊन मुलांचं वर्ष वाचवलं. बट ॲट द सेम टाईम आपण प्रोटेस्ट कसे करतो आणि ते प्रोटेस्ट करण्याच्या पद्धतीत काही बदल व्हायला हवा का? हाही तेवढाच इम्पोर्टंट मुद्दा आहे. अगदी खरं आहे. म्हणजे आजच्या या पूर्ण आपल्या गप्पांमधून तुझी निर्भीड, परखड, रोखठोक जी मतं होती, एक जेनझीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ती समोर आली. खरंच मला हे ऐकून खूप छान वाटलं, की तरुणाई तुमची जी पिढी आहे ती खूप छान विचार करते. योग्य, अयोग्य, चूक, बरोबर हे सगळं तुम्हाला बरोबर कळतं. म्हणजे तू जे म्हटलीस, की या सगळ्या आंदोलनात नीटचा मुद्दा कुठे होता? हा तुमच्यासारख्या अनेक तरुणांना पडलेला प्रश्न आहे, अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आणि तो विचारणं, तो एखाद्या माध्यमात येऊन बोलणं हे फार गरजेचं असतं. आणि ते करेज, ते धैर्य आज तू दाखवलं त्यासाठी खरंच तुझं कौतुक आहे आणि खूप खूप थँक्यू की तू या आमच्या माध्यमावर आलीस, आमच्या चॅनलवर आलीस आणि तुझी जी मतं होती ती सगळी व्यक्त केली. आणि तुझ्याशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की जेनझी वेगळी का वाटते, तर टेक्नॉलॉजी सोबत वाढत गेलेली पिढी आहे. आज टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा अनेक बदल होत आहेत. त्यात जसे बदल होत आहेत तसे पिढीमध्ये सुद्धा बदल होत आहेत आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. आजची ही जी पिढी आहे, तुमची जी पिढी आहे ती स्वतंत्रपणे विचार करते आणि अगदी लहान वयापासून स्वतंत्रपणे विचार करण्याची तुम्हाला सवय असते. मग तुम्ही काय चूक, काय बरोबर हे सगळं मांडतात. आणि जनरेशन गॅप जो आहे, म्हणजे कम्युनिकेशन कुठेतरी कमी पडतं. तर मला वाटतं हे सगळं या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. आणि हाच जो जनरेशन गॅप आहे किंवा कम्युनिकेशन मधला जो अभाव आहे, तो आपल्याला कमी कसा करता येईल आणि सगळ्या पिढींना आपल्याला जवळ कसं आणता येईल हे बघणं फार गरजेचं आहे. आणि शेवटी शिक्षण क्षेत्रातले बदल हे फार महत्त्वाचे आहेत. कारण आपल्या आईवडिलांच्या काळात जसं होतं तसं आपल्या काळात राहणार नाही आणि आज आपल्या काळात जे आहे ते पुढच्या पिढीच्या काळात तसं राहणार नाही. त्यामुळे चेंज इज कॉन्स्टंट हे जे आपण म्हणतो त्या बदलासोबत आपल्याला जावं लागणार आहे. तरच देशाचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे. कारण देशाचं भविष्य हे आता तुमच्या हातात आहे, हे आता जेनझीच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. त्यामुळे ते कसं उज्ज्वल राहील यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि खूप खूप थँक्यू की तू हे सगळं बोललीस आणि तुझी मतं मांडलीस हॉनेस्टली त्यासाठी. मला तुम्हाला आणि तुमच्या टीमलाही थँक यू म्हणायचं आहे. कारण होतं असं, की सगळीकडे पाहताना जेन झी अशी, जेन झी तशी हे खूप टर्म केलं जातंय जे की चूक आहे. कारण प्रत्येक पिढीमध्ये एक असा सेगमेंट होता, की ज्यांनी वेगळेपणाने काहीतरी केलं. मग ते चांगलंही केलं आणि वाईटही केलं. मग त्यांनी काही सोशल नॉर्म्स तोडले, काही त्यांनी प्रिझर्व्ह केले. सो मी जसं आधीही म्हणाले, की आम्ही जेन झी काही वेगळे नाही आहोत. आमची अनॅटॉमी पण सेम आहे. आम्ही पण आमच्या आई-वडिलांनाच बघत, आजी-आजोबांना, गुरूंना बघतच मोठे झालोय. आणि कुठेतरी जेव्हा आपण म्हणतो, की आमची पिढी स्वतंत्र विचार करते, तर इंडिपेंडन्स कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते रिस्पॉन्सिबिलिटीचं रिअलायझेशन खूप मिसिंग आहे. कुठेतरी मला असं वाटतं, की प्रत्येकाला एक फोमो आहे, की माझं ह्यावर मत असलंच पाहिजे. एक न्यूट्रॅलिटी किंवा एक फक्त अभ्यासू अप्रोच खूप मिसिंग आहे, की हां, आता हा इश्यू किंवा हे मी फक्त नक्की काय झालं म्हणून वाचेन. सो थँक्स टू यू, की तुम्ही पण एका न्यूट्रल जेन झीला चान्स दिलात तिची साइड मांडण्याचा अँड अगेन थँक्स अगेन फॉर धिस. यू आर मोस्ट वेलकम. आणि मला वाटतं जेनझीला वेगळं बघण्यापेक्षा आपण त्यांना युवा पिढी असं म्हणू शकतो. आणि ती काही वेगळी नाहीये, कारण जेनझी म्हणजे काय, शेवटी तरुण मुलं आहे. तर आपण त्यांना युवा पिढी म्हणून असं संबोधूया यापुढे. आणि खरंच खूप छान वाटलं. एक वेगळे विचार आम्हाला सुद्धा ऐकता आले, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकता आले.
आणि मुलं कशा पद्धतीने विचार करू शकतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, हे या निमित्ताने समोर आले. आणि अशीच चर्चा आपण या युवा पिढीतल्या वेगवेगळ्या मुलांशी करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत, कारण ते फार गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा जान्हवी, थँक्यू सो मच. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर होप सो आपण यापुढे सुद्धा गप्पा मारूया. मच लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक यू. मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा भाग नक्की आवडला असेल. आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे, पण अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.